नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज। पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या। वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी अकोल्यात उत्साहात मतदान पार पडले। मात्र मतदानादरम्यान कथित गोंधळ आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याच्या चर्चेमुळे पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे। गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त अकोल्यातील गणेश घाट गोगामेळी येथे अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत महाराष्ट्र राज्य आणि श्री रतनसिंह चवारिया महाराज महासंघाच्या वतीने ध्वज निशान सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हवामान विभागाने अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। पाहूया या संदर्भातील हा विशेष अहवाल। अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेलारा शहरातील अनेक भाग जलमय झाले आहे। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे। तेलारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला असून गावातील अनेक भाग जलमय झाले आहेत। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात एक नीलगाय जखमी झाली। वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी नीलगाईला उपचारासाठी हलविले असून तिच्यावर उपचार सुरू आहे। अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा असतानाही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अस्वच्छता व दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला जात असून आरोग्य सेवक देखील आता फक्त नावालाच राहिले आहेत। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा विभागाच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले आहे। रेशन कार्डसह विविध कामांसाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा तसेच नागरिकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात भर बाजारात सराफा दुकानावर गन पॉइंटवर धाडसी दरोडा टाकण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार अर्धा किलो सोने आणि 13 किलो चांदी लंपास झाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे। खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने कठोर कारवाईची मागणी केली आहे। यासाठी बुलढाण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले। अकोला जिल्ह्यातील खडकी शिवनी राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या प्रकारामुळे महामार्गाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह पर्यटक संकुलात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा मुक्त वावर दिसून येत आहे। त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अकोट तालुक्यातील ग्राम मोहाळा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेच्या पटांगणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे। अकोला शहरात आजपासून हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत दंडासह सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे। बुलढाणा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 13ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक 208 मिलीमीटर पाऊस झाला असून पूर्णा नदीला महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज। नमस्कार।